बघूयात पुढची बातमी। आखाती देशांमधल्या युद्धामुळे देशांमध्ये इंधनाचा तुटवडा सध्या जाणवतोय आणि झळ देखील आपल्या सगळ्यांना बसते आहे। अनेक ठिकाणी जर आपण बघितलं तर गॅस खरेदी करण्यासाठी एजन्सीच्या बाहेर रांगा लागल्यात आणि या सगळ्या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी एक मोठं विधान केलंय। कदाचित 3 महिन्यांमध्ये एलपीजी गॅस पुरवठा बंद होईल असं मोठं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय। केंद्राच्या पत्राचा हवाला देत भुजबळांनी ही माहिती दिली। संभाव्य एलपीजी तुटवड्याचं संकट लक्षात घेता पीएनजी जोडणीवरती भर देण्याच्या सूचना भुजबळांनी दिल्यात। ठीक आहे, पीएनजीचा जे आहे पीएनजी स्वस्त सुद्धा पडतो आणि पीएनजीचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे, प्रचार झाला पाहिजे। मागे एक ते पत्रक त्यांचं होतं की 3 महिन्यानंतर जे आहे कदाचित जे आहे एलपीजी बंद होईल। त्याच्या अगोदर सगळ्यांनी पीएनजीचे जे आहेत निदान अर्ज वगैरे करून जास्तीत जास्त पीएनजीच्या जे आहेत जोडण्या करून घेतल्या पाहिजेत। तर त्या दृष्टीने जिथे जिथे हे शक्य आहे काम सुरू आहे। सगळ्या ह्या जे महानगरपालिका किंवा नगरपालिका जिथे पीएनजी आहे तिथे जसं आपण पाण्याचं कनेक्शन आलंच पाहिजे, इलेक्ट्रिकचं कनेक्शन त्या बिल्डिंगला पाहिजेच, तरच तुम्हाला जे आहे ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळेल। त्याप्रमाणे पीएनजी सुद्धा मॅन्डेटरी करा, कंपल्सरी करा की ते सुद्धा कनेक्शन असेल तरच तुम्हाला ओसी मिळेल। अशा काही अटी त्याच्यामध्ये टाका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।